नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आता अर्णवने ईश्वरीला घरी सोडलेलं असतं आणि दोघंही खूप हसत असतात. तर ईश्वरीही खूप खुश असते. तर दोघांना पाहून आता इकडे राकेशचा जड फळाट होत असतो. तेव्हा आता ईश्वरी आल्यावर राकेश आता तिचा हात धरतो आणि म्हणतो तुम्ही इथे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते हो. तेव्हा ईश्वरी सुद्धा म्हणते तुम्ही इथे काय करता आहे, तुम्ही तर इंदोरला गेले होते ना, परत कधी आला तुम्ही. तेव्हा तो म्हणतो आलो मी, आत्ताच आलो, करणार, मला यावंच लागलं. तेव्हा ईश्वरी म्हणते का, काही काम होतं का. तेव्हा राकेश म्हणतो हो काम होतं, तुमच्या आठवणीसाठी इथे आलो मी, मला तुला भेटायचं सुद्धा होतं ना, म्हणून मला त्यासाठी परत यावंच लागलं. तेव्हा आता ईश्वरी म्हणते काय झालंय राकेशजी, नेमकं सांगा ना मला. ईश्वरी, मला काय झालंय ना तुला सांगू का, मला आहे ना तुला भेटलं बिचूक मला करमतच नव्हतं. असं वाटत होतं की ईश्वरीला केव्हा भेटणार आणि केव्हा नाही. तर आता हे ऐकून ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते. ईश्वरी म्हणते काय. तेव्हा आता राकेश लगेच म्हणतो हो, मला आहे ना तुला घट्ट मिठीत घ्यावंसं वाटतंय, मला तुझी खूप आठवण येते आहे. आता ईश्वरी म्हणते राकेशजी तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही असं का करता आहे. तेव्हा राकेश म्हणतो की हो, मला हे कधीपासूनच झालेलं आहे, तुझ्यासाठी मी खूप जळतो आहे माहिती का, एक एक क्षण माझा जळण्यामध्ये वाया जातो आहे, असं तो तिला म्हणत असतो. आणि म्हणून मला एक निर्णय घ्यायचा आहे, माझ्या मनात जर कधी आलं ना, मी तुला उचलून घेऊन जाऊ शकतो आणि लग्न करू शकतो. तेव्हा आता हे ऐकून ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते. ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. आणि हो, तुला माझ्या घरी नेऊन मला हवं काही नाही हवं ते मी तुला तुझ्यासोबत करू सुद्धा शकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते राकेशजी सोडा मला, काय चाललं आहे तुमचं, अहो सोडा ना. तेव्हा आता राकेश लगेच म्हणतो ईश्वरीला की काय आहे ना ईश्वरी, मला आहे ना तू तेवढीच आवडतेस, काय आहे तुझ्यामध्ये आहे तिखटपणा, पण तेवढाच तिखटपणा मला सुद्धा आवडतो, बाकीच्या मुलींसारखा नाही, पण तुझ्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे, असं आता राकेश तिला म्हणत असतो. तुझ्यातला जो गोडवा आहे ना, तो मला क्षणाक्षणाला जाळत असतो. कितीही काही झालं ना, मी मागे हटू शकत नाही, तुम्ही ना या गोडव्यामुळे मला भुरळ पाडली आहे. त्यातच आता ईश्वरी राकेशला म्हणते अहो राकेशजी कुठे हरवलात तुम्ही, कुठे बघताय, काय चाललंय तुमचं. तेव्हा आता राकेश शुद्धी देतो आणि म्हणतो काही नाही काही नाही. तेव्हा आता ईश्वरी म्हणते चला ना मग गप्पा मारूया आपण, मी कॉफी ठेवते घरी चला, आपण छान कॉफी पिऊन गप्पा मारू, बसून बोलूया चला. तेव्हा आता राकेशला घेऊन ईश्वरी घरी जाते. मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. धन्यवाद.